आजा अजून बानूताई आल्या नाही ती पर त्या येत्याल तू नका काळजी करू अरे देव आहे ती त्यांच्या संग बानूताई आलीस होय हा मी तुझीच वाट बघत होतो बघ बानूताई कसं झालं दर्शन देवांपायी समध्या शक्तिपीठांचं दर्शन झालं बघ गंगेमाला हे समजा बघायला मिळालं हे समध्या शक्तिपीठांचं दर्शन झालं हे माझं भाग्यच आहे आणि ती गणेश म्हणलं होतं तसं समध्या शक्तिपीठासनी भेट देऊन तत असणारी माती मी ह्यामध्ये घेऊन आले आहे ह्यो कलश मी आता देवघरामध्ये ठेवणार आहे तेव्हा ह्याला कुणी बी हात लावू नका वय बाणू हे कोणी हात लावू नका हा आणि मला बी आता असं वाटतंय का मी शांत शांत झाली आहे म्हणजे अगोदर जसं मला काही बी सुधरणं झालं होतं तसं आता काय बी राहिलं नाही बघ हे बाणू तुझ्या मनात जे होतं ना ते आता होणार आहे बघ हा इथून पुढे प्रत्येक क्षण बानूसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तिचे काय होणार हे कोणालाही ठाऊक नाही परंतु आता तिला शक्य तितकं जपा विशेषतः अजामेळ तिला पाहून घे ती इथून गेली तर पुन्हा दिसणार नाही बाहेर काय झालं असं कशा पायी बघतोय असर कुणास ठाव मोर काय होणार ते हे बाण तुला समज ठाव झालं की देवासंग तू कैलासामध्ये जाणार मग आमासनी भेटणारच नाहीस की तू हा तवा म्हणलं अगोदर माया पोरीला असं डोळ भरून बघून घ्यावं बार खरं सांगायचं तर आता जे बी होईल त्याला सामोरं जायला मी आता तयार आहे बघ म्हणजे मला देवांसंग कैलासामध्ये जायला मिळालं तर आनंद आहेच पण मला जाता नाही आलं आणि हातच राहावं लागलं तर त्याचं दुःख बी होणार नाही मला ए बाण देवांचा आशीर्वाद आहे तुझ्या डोक्यावर आता समज चांगलं होईल बघ आपण सगळ्यांच्या साक्षीने असं ठरवलं होतं की जिला सत्य कळेल ती श्री खंडेरायांसोबत कैलासात जाईल आणि सत्य मला कळलं आहे श्री मल्हारी चरित्र हे आता अंतिम चरणात आहे श्री मल्हारीने अखंड राज्याची राजधानी म्हणून या जेजुरीची निवड केली आणि त्यांच्या आदेशानुसारच सारी सूत्र सांभाळली गेली जेव्हा जेव्हा मार्तंड भैरव या राज्यात या जेजुरीत नसायचे तेव्हा तेव्हा आणि त्यानंतर
श्री म्हाळसा देवींनी या सिंहासनाचं दायित्व पार पाडलं. श्री म्हाळसा देवींच्या आदेशावरूनच लोककल्याणाचं कार्य पार पाडलं गेलं. विशेषतः भक्तांना जाग करण्यासाठी हे मल्हारी चरित्र चिरंतन टिकावं म्हणून हा आख्यानाचा जागर सुरू केला. तुमच्या प्रिय खंडोबाला मल्हारी का म्हणतात या कथेला आज प्रारंभ होईल आणि हा सुरू झालेला ज्ञानकुंड इथेच शांत होईल. हे आख्यान सांगण्यासाठी मी नारद मुनींना आमंत्रित करतो. नारायण नारायण. आख्यान करणारा हा साक्षात विष्णू स्वरूप समजला जातो आणि प्रत्यक्ष श्री विष्णूंनीच या आख्यानासाठी आमंत्रित करावे यासारखे महत्भाग्य दुसरे ते कोणते. श्री मल्हारी चरित्र सांगण्याचे दायित्व मला देण्यात आले तो क्षण मला आजही आठवतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे हा माझ्या समोर प्रश्न होता आणि म्हणूनच मी साक्षात श्री खंडेराय, श्री म्हाळसा देवी, श्री गणपती, माझे आराध्य श्री विष्णू यांच्या समोर नतमस्तक झालोच. परंतु माता सरस्वती यांचेही मी आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या कृपेनेच मी आज इथवर पोहोचलो आहे. त्यामुळे आजच्या या आख्यानाच्या अंतिम चरणाची सुरुवात मी श्री सरस्वती माता यांच्या स्तवनाने करतो. नारदा, माझे आशीर्वाद तुला आहेत. मल्हारी चरित्र सांगताना तुला कोणतेही विघ्न येणार नाही. ज्या क्षणी तुला माझे साह्य हवे असेल त्या क्षणी केवळ माझे स्मरण कर. मी तात्काळ तुझ्या समोरील विघ्न दूर करेन. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेष जाड्यापहा. मुनिवर, या आख्यानाचे श्रेय जरी तुम्ही आम्हा सर्वांना दिले असले तरी या क्षणी मला सर्वांना हे सांगावेसे वाटते की हे केवळ आपल्यामुळेच शक्य झाले आहे. नारायण नारायण. तुम्ही मल्हासुराला भेटावे आणि ह्या युद्धातून माघार घ्यावी असे त्याला सांगावे. निश्चितच हे त्यांच्यासाठी चांगलंच ठरेल. देवांचे दूत प्रधान म्हणून हे कार्य करण्यास तुम्ही तत्पर आहात. तसेच या मार्तंड भैरवाच्या चरित्रात तुम्ही प्रधान म्हणून तुमचे हे नाते जोडले जाणार आहे. कशा अर्थाने? मला स्पष्ट काहीसे आठवत नाही.